तर काढायलाच वाजलेत 9. मार्केटमधून यायला खूप उशीर झाला आणि आज आमचा रविवारचा बाजार होता ईश्वरपूरचा. तर मार्केटमध्ये पण जायचं होतं, प्लस स्टॉलवर पण राहायचं होतं. तर बऱ्याचशा गोष्टी हँडल करायच्या होत्या आज आणि बरेच दिवस झाले. आता दुधाचा उकडासुद्धा चालू केला आणि किटली पाहिजे होती मला. तर खास मी किटली आणायला गेली होती खरं, पण बाकीची भाजी वगैरे पण घ्यायची होती तर ती पण घेतली मी. तर काय काय आणलं हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर मेन महत्त्वाचं म्हणजे मला पपई आवडतंच, पण हा स्टॉलवर आम्ही विकायला ठेवला आहे. तर त्यात पिकलेला होता, तर रुद्रला एक पाहिजे होता. तर रुद्रला नाही तर मलाच पाहिजे होता खायला, कारण मला आवडते पपई. त्यामुळे मी एक छोटासा पपई घेऊन आली, शेवगा घेऊन आली, त्याच्यानंतर फ्रूट्स होते थोडे ते पण घेऊन आले. कारण का तिथे ना चिरल्यानंतर ना ते वेस्ट होतात, मग ते घरात आणल्यानंतर मग आमची गुरंढोरं तर आहेत तर त्यांना टाकते मी. तर कुठं असं बाहेर टाकून येत नाही, कारण का त्यांच्या तरी मुखात जाईल त्यामुळे. आणि मला फुलं पाहिजे होती, कारण का मी आणली होती बाजारातून, तर ती थोडी शिल्लक राहिलेली त्यामुळे अगोदरच घेऊन आली. आणि चटणी पण आणली मी, का तर माझ्या घरातली चटणी आहे ना ती थोडी अशी काली पडल्यागत झाली, त्यामुळे तर टेस्ट करायला आणले. वांगी आणली, तर बरेच दिवस झाले वांगं खायची इच्छा झाली होती, त्यामुळे वांगी पण घेऊन आली. महत्त्वाचं शेवगा तर आपलं ठरलेलंच असते बाजारात गेल्यानंतर. कांदे आणायचे होते. ज्यावेळेस आमचा व्यवसाय म्हणजे आम्ही व्यापार चालू करत होतो कांदे बटाट, तेव्हा खूप मोठे मोठे कांदे वगैरे माझ्यासाठी मी घरात ठेवायची खरं, पण आता स्टॉल बंद केला आहे मी, त्यामुळे मग फ्रूट्सच फक्त. तर ही किटली आणली मी दुसरी किटली घेतली होती खरं, पण ती एवढी म्हणजे खास नव्हती, सिम्पलमध्ये होते. पण मला ना ही किटली खूप आवडली. तर मी ना काही ना काही भांडी ना कायम घेत असते. तर मला एखादी वस्तू आवडली ना भांड्यांच्या बाबतीत, तर ती मी घेत नाही तोपर्यंत बोलतात ना रात्रीला झोपणं, असं होतं. तर मला प्रत्येक म्हणजे ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे असंच होतं, आणि जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत शांत तर बसत नाही. आणि त्याच्यानंतर ही फ्रूटची झाली खूप महत्त्वाची ठरली बरं का मला. तर अगोदरचे दिवस आठवले ना तर खूप म्हणजे वाईट पण वाटतं, पण आता देव एवढा देते ना की बोलतात ना उरून पुरते. तर चटणी पण ठेवली आता बरणीमध्ये. आणि आज उशीर झाला होता त्यामुळे खिचडी भात, कारण का ऑलरेडी आम्ही साखरपुड्याहून जेवून आलो, एवढं काय जेवण जाणार नव्हतं, त्यामुळे खिचडी भात आणि लोणचं. आणि यांना पाहिजे होतं ॲपल ज्यूस, तर रुद्रला आणि यांना, तर मग ते पण करून घेतलं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक डन करा. आणि मिनी ब्लॉग माझे डेली येतात, तर प्लीज सर्वांनी जास्तीत जास्त मिनी ब्लॉगला सपोर्ट करा. आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल, धन्यवाद. असाच सपोर्ट सर्वांचा कायम राहू द्या.